पग घुंघरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की दासी रे। पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे। महाराज म्हणतात मीराबाई नाचल्या नाही, घुंगर बांधून नाचल्या, म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात चक्री भजन घुंगर बांधून असतं। अमळनेरकर महाराज घुंगर बांधून भजन करतात, देगलूरकर महाराज घुंगर बांधून भजन करतात, नामदास महाराज घुंगर बांधून भजन करतात। ती परंपरा आहे। आता एक कुंडल का घालायचे? काम नाही म्हणून हे कुंडल का घालायचे? ही परंपरा आहे। जशी मीराबाईची परंपरा आहे, जसे लक्ष देऊ नाही का, तशी भगवान बाबांची परंपरा आहे। म्हणून कानात कुंडल असतात, ज्याची त्याची परंपरा ज्याने त्याने पुढे जपली पाहिजे ना, म्हणून अजूनही भजन असतं, ते चक्री भजन पायात घुंगर बांधून असतं। महाराज लक्षात ठेवा, महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे। नाही जमत तुम्हाला काही तर देवाच्या भजनात नाचा। हे वारकरी माऊलीच्या सोहळ्यात नाचत चालतात, कशामुळं? ती भक्ती आहे। रिंगणामध्ये पावल्या खेळतात का? भक्ती म्हणून आहे। ज्याला कळत नाही ते म्हणतात यांना कामं नाही आहेत, पण ज्यांना कळतं त्यांना माहिती आहे का नाचतात। आणि महाराज माऊलीच्या सोहळ्याचं वैभव फार मोठं आहे, आणि त्या सोहळ्यात वेगळं वैभव म्हणजे केंद्रे बाबाच्या दिंडीचं आहे। लक्षात ठेवा, अख्ख्या सोहळ्यात माझी पण दिंडी आहे माऊलीच्या सोहळ्यामध्ये, पण आम्ही एवढा व्याप सांभाळू शकत नाही महाराज। आमच्या दिंडीत 100 माणसं असतात आणि 100 भजने असतात, बरोबर आहे ना बाबा? एवढा मोठा व्याप सांभाळणं, सोहळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडी जर कोणती असेल तर बाबांची या। लक्षात ठेवा, भरभरून प्रेम करणारा समाज आहे। मग त्या दिंडीत लोक नाचत चालतात, कशामुळं? ही एक प्रकारची भक्ती आहे। मग महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे। निर्लज भोजनाचे रंगी दीप लावूया जगी, दीप लावूया जगी, दीप लावूया प्रमाण आहे बाबा? निर्लज भोजनाचे रंगी, वा, निर्लज भोजनाचे रंगी दीप लावून या जगी। वा वा, टाळ्या वाजवा बाबासाठी जोर। या वयात एवढं धाडस खूप मोठं झालं महाराज, आहे का नाही? ते बसलेले होते खाली, पण ते राहवलं नाही। पैलवानाला हलकी वाजली ना दम नाही निघत, तसं झालं बाबाचं। त्या वय झाल्यामुळं थोडा आवाज पाहिजे तसा पुरत नाही। विठाला विठाला कथेची सामुग्री देह अवसानावरी। महाराज मला म्हणले, महाराज कीर्तन लगेच करायचं का जेवण करायचं? मी म्हणलं नाही बाबा, पहिलं जेवू द्या, मी फार थकून आलो। जरा गाडीत डिझेल असलं म्हणजे पळायला बरं पडतं, बरोबर आहे ना? असं आहे, लक्षात ठेवा। मी तर नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे। महाराज म्हणतात ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं, आणि माझी संकटातून मुक्तता झाली। तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी। असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ सरळ अर्थ आहे। सज्जनो, फार लक्ष देऊन आहे का? तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात। बरवे झालो शरण गेलो, प्रल्हाद बाबा उगविलो संकटी। तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात। काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत, आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे। तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून? सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून। आपला तो एक बोला देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख न हे बोलावा।
विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोशे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही समचरण दृष्टी बोला विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला असेल तर कुणाला रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे शतखंड माझी होईल रसना तरी या वचना पालटेल महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका पांडुरंगाची सोडून आम्ही कुणाची स्तुती करतही नाही आणि ऐकतही नाही झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा लक्ष देऊन ऐका एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे माया हो ऐकताना तुम्ही महाराज म्हणतात आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहिती आहे का पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो कुणाला म्हणायचं माय पतिव्रता पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता कुणाला म्हणायचं पतिव्रता पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने कुणाला म्हणायचं पतिव्रता पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी कुणाला म्हणायचं पतिव्रता पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव फार सोपा आहे जाऊ द्या सोप्या करून सांगतो जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं बोला ना माया हो तुम्हाला बोलता येतं ना तुमच्या इकडे महिला बोलतात का मग बोला ना नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा बाबा इथं कशी बोलू तशीच बोल मग आता आहे का नाही मला सांगा पतीची सेवा करते तिला काय म्हणतात पतिव्रता कारण पती कोण असतो परमेश्वर असतो तुमच्या इकडे नसतो का बोला ना पती कोण असतो पती कोण असतो बोला आहे परमेश्वर हो बोला पती कोण असतो परमेश्वर असतो प्रल्हाद बाबा पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना हे बी तेवढंच खरं आहे का नाही कुणाकुणाचा परमेश्वर दारू पितो हातवर करा बरं मी दारू सोडायचा उपाय सांगतो करा हातवर बापरे एवढे सज्जन माणसं आहे गेवराईत याच्या छात्या कशा धडधड करायला बा करतिक का हातवर हा बरं माया हो नका हातवर करू जाऊ द्या ऐका ना पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पित आहे बरोबर आहे ना ऐका आता मला अजून सूक्ष्मता सांगायची त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो हरिदास शेठ त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो पण ऐका माझा मालक जरी दारू पित असला तरी एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही माझ्या मालकाची इज्जत माझ्या हातात या बरोबर आहे म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही तुम्ही लाजा धरा तिने एवढ्या माणसात आपली ठेवली बाबा आपण आता बंद करू बरं 12 वर्षे झाले सप्ताह सुरू आहे आता आपण निर्णय घेऊ तपपूर्तीच्या सोहळ्यात महाराज तोपर्यंत काय वागायचं ते वागलो पण त्याच्यानंतर केंद्रे महाराजाच्या हातानं प्रल्हाद महाराजाच्या हातानं माळ घातली आणि तेव्हापासून त्या रस्त्याला गेलो नाही हा निर्णय आज करा महाराज या निर्णय करणं गरजेचं आहे आज लक्षात ठेवा मला काय सांगायचं बायको अरे तळमळीनं सांगत जर असेल तर हे ऐकलं पाहिजे चला मला विषयांतर करायचं नाही पतीची सेवा करते तिला म्हणायचं पतिव्रता आमच्या इकडे एक मन आहे मराठवाड्यामध्ये आपल्या इकडे बाबा आहे का नाही तुम्ही मराठवाड्यातच येता का हा मराठवाड्यात मग का मन आहे बघा कसा जरी असला तो आपला कोण आहे परमेश्वर आहे आमच्या इकडे म्हणतात पदरी पडलं धोड बोला 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 आणि बोलून कराव हा जमला आता भला हो बुरा हो कैसा भी हो भला हो बुरा हो कैसा भी हो मेरा पति मेरा देवता हो